नमस्कार. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामी विचार आणि मी या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत. आज आपण कोजागिरी पौर्णिमा कशी साजरी करावी, का करावी, पूजा मांडणी आपण कशी करावी, कोणता मंत्र म्हणावा, त्याचबरोबर आपण कोणती सेवा करावी, सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया. बघा, पौर्णिमेची रात्र, चंद्राची रात्र सर्वांना आनंद देते. अश्विन शुद्ध पौर्णिमा म्हणजे कोजागिरी पौर्णिमा. अशा या रात्री शरदाच्या चांदण्यात जे लोक आनंदात रमत खेळ जागरण करतात त्यांच्यावर देव प्रसन्न होतात. हा उत्सव अश्विन शुद्ध पौर्णिमा या दिवशी रात्री ठीक 12 ते 12:39 या 39 मिनिटात करायचा असतो. भगवान इंद्र, लक्ष्मी, चंद्र, कुबेर यांची वर्षातून सेवा करण्याची हीच एकमेव संधी असते. शक्यतो हा उत्सव प्रत्येकाने आपल्या घरीच करावा. उपरोक्त देवता या दिवशी पृथ्वी तलावर आशीर्वाद देण्यासाठी येत असतात. त्यांना अमृताचा म्हणजेच आठवलेल्या दुधाचा नैवेद्य आवडतो. आता बघा, आपण पूजा मांडणी कशी करावी हे जाणून घेऊया. पूजेची जागा स्वच्छ पुसून घ्यावी. त्यानंतर मांडणी करताना एका पाटाव किंवा चौरंगाव करावे. लक्ष्मीचे प्रतीक म्हणून विड्याच्या जोड पानावर एक सुपारी ठेवावी. विड्याच्या जोड पानावर कुबेराचे प्रतीक म्हणून दुसरी सुपारी ठेवा. तांदळाच्या राशीवर पाण्याने भरलेला तांब्याचा तांबा किंवा गडवा, त्यात आंब्याच्या डगळा इंद्राचे प्रतीक म्हणून घ्यावा. चंद्राचे प्रतीक म्हणून चंदनाचा भरीव गोल बनवावा. अशी मांडणी रात्री 12 वाजेपर्यंत करून ठेवा. रात्री 12 ते 12:30 या 30 मिनिटात दुधाचे भांडे चंद्रकिरणात ठेवावे, जेणेकरून चंद्रदेवता शलाका रूपात अमृताचा प्रसाद देतात. 12:30ला पूजेच्या पाटासमोर दुधाचे भांडे ठेवून चारही देवांची हळद, कुंकू, पांढरी फुले, अक्षदा, अष्टगंध वाहून पूजा करावी. दुपारी तुळशीपत्र तोडून ठेवावे. त्यात एक तुळशीपत्र टाकावे व नैवेद्य दाखवावा व प्रार्थना करावी. त्याचबरोबर हा एक मंत्र म्हणावा. ऋणरोगादी दारिद्र्यम अपमृत्युभय शोकमनस्तापनाशयंतु मम सर्वदा. हा मंत्र म्हणल्याने बघा, आपल्याला अपमृत्यू येत नाही. दुधाचा नैवेद्य फक्त वरील घरातील व्यक्तींनीच द्यावा. उपरोक्त सुपाऱ्या जपून ठेवाव्यात. दरवर्षी त्याच सुपाऱ्या परत मांडायच्या आहेत पूजात. बघा, आपण दिवाळीची जी लक्ष्मी पूजन करतो त्यात सुद्धा ह्या सुपाऱ्यांची पूजा केली तरीही चालते. कोजागिरीस त्यांची पूजा करावी. 12 ते 12:30 या काळात लक्ष्मी प्राप्तीची सेवा करावी. बघा, आता आपल्याला 12:30 कोणती सेवा करायची आहे ते आपण जाणून घेऊया. म्हणजे 12 ते 12:30 या काळात आपण कोणती सेवा करू शकतो हे जाणून घेऊया. बघा, श्री स्वामी समर्थ यांची 11 माळी जप, श्री लक्ष्मी गायत्री मंत्र, श्री विष्णू गायत्री मंत्र, श्री कुबेर मंत्र प्रत्येकी 1 माळ म्हणजे 108 वेळा. तसेच 16 वेळा श्री सूक्त, श्री व्यंकटेश स्तोत्र 1 वेळा व गीतेचा 15वा अध्याय वाचावा. आता या काळात तुमच्याकडनं जेवढी होईल तेवढी सेवा तुम्ही करायची आहे. म्हणजेच 12 ते 12:30 या काळात तुमच्याकडून जेवढी शक्य होईल तेवढी करा. बघा, आता काहींचं वाचनाचं स्पीड कमी असल्यामुळे पूर्ण सेवा होऊ शकत नाही, तर तुमची जी काही सेवा होईल तेवढी होईल. बघा, संध्याकाळच्या वेळी लक्ष्मी माता पृथ्वी तलावर वास करते, म्हणजे येणार आहे. पौर्णिमेच्या रात्रीला कोण जागरण करते ते बघायसाठी. मग त्यात जर आपण ही सेवा करत असू तर आपल्याला त्याचं उत्तमच फळ मिळणार आहे. हा अतिशय महत्त्वाचा लक्ष्मी प्राप्तीचा कार्यक्रम आहे. लक्ष्मी म्हणजे श्री, शोभा. लक्ष्मी अनेक प्रकारचे आहे. वित्तलक्ष्मी, गुणलक्ष्मी, लक्ष्मी, भावलक्ष्मी वगैरे सर्वच प्रकारची लक्ष्मी जागृत माणसाला मिळते. आळशी, प्रमादी किंवा झोपाळू व्यक्ती प्रत्यक्ष समोर आलेल्या लक्ष्मीलाही ओळखू शकत नाही. देवी महालक्ष्मी ही परमदयाळू आणि कृपाळू आहे. ती हित करणारी आहे. पण या देवीची मोठी बहीण मात्र संकटे आणते, त्रास देते, कटकटी निर्माण करते अशी कल्पना आहे. तिच्या मोठ्या बहिणीला अक्काबाई असे म्हणतात. ती जेव्हा कृपा झाली की लोक म्हणतात अक्काबाईचा फेरा आला. ही अक्काबाई पौर्णिमेच्या दिवशी अनेक घरावरून फिरते. कोण झोपले आहे, कोण जागे आहे ते ती पाहत असते. झोपलेल्या आळशी लोकांवर ती रागवते, पण जे जागरण करतात त्यांना सुख, समाधान, संपत्ती लाभते असे म्हणतात. कोण जागतोय, को जागरती यावरून या पौर्णिमेला कोजागिरी असे नाव पडले. याच पौर्णिमेच्या रात्री देवांचा राजा इंद्रही पृथ्वीवर फिरत असतो आणि पूजा कोण करीत आहे किंवा नाही हे तो पाहत असतो. वारंवार तो कोजागरती असे विचारतो. यावरून हे नाव रूढ झाले आहे. या विषयाची अशी कथा आहे. आता बघा, एक कथा आहे, ती कथा मी तुम्हाला सांगत आहे. एका गावात एक अत्यंत गरीब माणूस होता. एक दिवस त्याच्या पत्नीबरोबर भांडण झाले. त्यानंतर तो माणूस पैसे मिळवण्यासाठी घराबाहेर पडला. दिवसभर उपाशी पोटीच फिरत संध्याकाळी समुद्राच्या काठाकाठाने तो एका अरण्यात आला. तिथे त्याला 3 नागकन्या दिसल्या.
त्या विचार करीत होत्या, चिंतेत होत्या. त्यांना सोंगटे खेळण्यासाठी एका चौथ्या गड्याची गरज होती. त्या माणसाला पाहिल्यावर त्या नागकन्यांना आनंद झाला. त्यांनी त्याला खेळायला बोलवले. दिवसभराच्या भटकंतीने तो थकला होता. नागकन्यांनी त्याला नारळाचे पाणी प्यायला दिले. त्याला बरे वाटले. त्या नागकन्यांबरोबर तोही सोंगटे खेळायला बसला. पण का कुणास ठाऊक खेळताना तो सारखा हरत होता. त्या दिवशी अश्विन शुद्ध पौर्णिमेची रात्र होती. सर्वत्र गार वारा सुटला होता. सगळीकडे शुभ्र चांदणे पसरले होते. इतक्यात अक्काबाईचा फेरा आला. लक्ष्मी देवी सुद्धा आली. गरिबीमुळे दिवसभर उपवास घडलाच होता आणि खेळामुळे जागरण होत होते. त्याच्या हातून सहजपणे कोजागिरी व्रताचे पालन झाले होते. लक्ष्मी त्या गरीबावर प्रसन्न झाली. तो गरीब खेळात जिंकू लागला. तो देखणा उत्साही राजबिंडू दिसायला लागला. राजकन्यांनीही त्याला अमाप संपत्ती दिली. नागकन्यांबरोबर त्याचा विवाह झाला. सर्व संपत्ती आणि नागकन्या घेऊन तो घरी आला. तेव्हापासून तो कोजागिरीच्या व्रताचे पालन करू लागला. ही अशी कथा आहे. कोजागिरी पौर्णिमा म्हणजे जागृताचा उत्सव, वैभवाचा उत्सव, आनंदाचा उत्सव, उल्हासाचा उत्सव. या दिवशी चंद्र स्वतःच्या 16व्या कलेने फुललेला असतो. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने त्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या अधिकाधिक जवळ असतो. संपूर्ण वर्षात त्या दिवसाचा चंद्र सर्वात मोठा वाटतो. कोजागिरी पौर्णिमेचा चंद्र अधिक आकर्षक वाटतो. चंद्राचा प्रकाश शांत व शीतली आहे. एवढेच नाही तर तो उपयोगी पण आहे, उपकारकही आहे. शेतात पडून असलेल्या धान्याला तसेच अनेक प्रकारच्या औषधींच्या गुणांना पुष्टी करण्यात चंद्राचा फार मोठा भाग आहे. भगवान गीतेत सांगतात की पुष्पाणी चौषधी सर्व सोमी भूत्वा रसात्मक. अर्थ रसात्मक सोम बनून मी सर्व औषधांना पुष्ट करतो. या दिवशी सर्वात मोठा मुलगा किंवा मुलगी यांची अश्विनी करतात. सकाळी रांगोळी घालून मुलामुलींना सुवासिक तेल लावून स्नान घालतात. भोजनासाठी गोड पदार्थ करतात. संध्याकाळी देवाला चंद्राला औक्षण करतात. मुलाला ओवाळतात. चंद्राप्रमाणे चालणे शिंपी जीवनाची वाटचाल करावी हा बोध आजच्या दिवसापासून घ्यावा. शुद्ध मनाने आणि निर्मळ अंतकरणाने जो या उत्साहाच्या निमित्ताने महाराजांच्या सेवेची वाटचाल करतो त्याला संपूर्ण व्रताचे फळ मिळते. तुम्ही ही सेवा नक्की करा. बघा, तुम्हाला सुद्धा याचा खूप छान अनुभव येईल. ही पूजा मांडणी आणि ही सेवा नक्की करा. श्री स्वामी समर्थ.